रोमकरास पत्र याचा 6 अध्याय 9 वचन. आपल्याला ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. यस, आमेन. आणि तसंच आपण आणखीन एक वचन पाहूया. मत्तयाचा 28 अध्याय 6 वचन. कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या निजला होता ते स्थळ पहा. यस, आमेन. किती अद्भुत वचन परमेश्वराने दिलेलं आहे आजच्या दिवसासाठी. आणि माझ्याकडून माझ्या सर्व बहीण भावांना ईस्टर संडेच्या खूप खूप शुभकामना आहे. कारण परमेश्वर उठला आहे. यस, तो उठला आहे. येशू ख्रिस्त उठला आहे. यस, आमेन. आम्ही या वचनाला रिसीव्ह करतो येशू मसीहच्या सामर्थ्य नावाने. हो प्रियानो, किती अद्भुत वचन आहे हे, की परमेश्वर मेलेल्यातून उठला आहे आणि ह्यापुढे तो कधीही मरण पावणार नाही. त्याने मृत्यूवरती विजय प्राप्त केलेली आहे. यस, आमेन. किती मोठे आश्वासन आहे हे परमेश्वराचं. किती धीर मिळतो ना याच्याने, किती शक्ती सामर्थ्याने भरल्याचं आपल्याला असे फिलिंग येते प्रियांनो. हो, आणि त्याच्या पुढे त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ताही कधीही चालणार नाही. यस, आमेन. कारण परमेश्वराने जे काही मानवरूप तो घेऊन या पृथ्वीवरती आला होता प्रियांनो, त्याच्यातनं त्याचा विजय झालेला आहे. कारण हे गोष्टी होत्या की ठरलेल्या होत्या, पूर्वनियोजित. ह्या सर्व गोष्टी पित्यामार्फत आलेल्या होत्या माझ्या बहीण भावांनो. कारण इथे परमेश्वराने जेव्हा मानवरूप धारण केलं तेव्हा त्याचा मृत्यू हा अटळ होता. आणि जे काही या पृथ्वीवरती जीवित प्राणी आहेत, मनुष्य आहे, ज्याच्यामध्ये आहे, जीवधारी आहे, जीव आहे, प्राण आहे, त्या सर्वांचा मृत्यू हा एक दिवस होणारा आहे. तो अटळ आहे. कसा की तो 60 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्ष जगेल, पण एक दिवस मनुष्याचा मृत्यू हा आहे, अटळ आहे. त्यामुळे परमेश्वराने सुद्धा, येशू ख्रिस्ताने सुद्धा मानवरूप घेऊन तो त्याही वचनाला सिद्धीस नेलेला आहे. पित्याच्या त्याही आज्ञेला त्याने पूर्ण केलेला आहे प्रियांनो. की मरणातून तो मरण पावला, क्रूसावरती त्याला वधल्या गेलं गुड फ्रायडेच्या दिवशी, पण त्याने केलं की तिसऱ्या दिवशी तो जिवंत झालेला आहे. हो, मानव रूपाने आला होता म्हणून तो मृत्यू पावला, पण त्याच्यानंतर त्याने जो तिसऱ्या दिवशी उठलेला येशू ख्रिस्त आहे तो खूप अद्भुत, खूप सामर्थ्यवान आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना आहे, ह्यापुढे त्याच्यावरती मरणाची सत्ताही चालणार नाही. आणि येशू ख्रिस्ताला याच्यानंतर आहे, मरण ही गोष्टच नाही आहे. त्यामुळे खूप मोठं आश्वासन परमेश्वराचं आहे. आणि तसंच वचन मत्तय 28:6 मध्ये सांगत आहे की कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. यस, जेव्हा मानवरूपी जीवन जगत असताना परमेश्वराने सांगितलं होतं की मनुष्याच्या पुत्राला हे धरून दिल्या जाईल, पकडून दिल्या जाईल आणि त्याचा मृत्यू होईल आणि तो तिसऱ्या दिवशी परत जिवंत होणार आहे, उठणार आहे. मृत्यूच्या दरीतून तो परत बाहेर येणार आहे प्रियांनो. तर खूप मोठं आश्वासन आहे परमेश्वराचं हे की. आणि म्हणत आहे वचन की निजला होता हे स्थळ पहा. म्हणजे जिथं परमेश्वराला ठेवण्यात आलं होतं, परमेश्वराचं शरीर ठेवण्यात आलं होतं, ते कबर, ती स्थळ पहा असं वचन सांगत आहे. कारण परमेश्वर तिथे नाही आहे. येशू ख्रिस्त हा मरणातून उठलेला आहे. त्याने मरणावरती विजय प्राप्त केलेली आहे प्रियांनो. तर आपणही असाच दृढ विश्वास केला पाहिजे की आपणही परमेश्वरासोबत सुख लोकामध्ये राहणार आहोत. यस, आमेन. इन द नेम ऑफ जीसस मी रिसीव्ह करते ह्या वचनाला, ह्या घोषणेला. यस, आमेन, आमेन, हालेलुया. हो, धन्यवाद माझ्या राजा. हो परमेश्वरा, किती अद्भुत आहे की हे कल्पनासुद्धा किती आनंद देऊन जाते, हृदयाला स्पर्श करून जाते बाप्पा. खूप खूप सामर्थ्य वचन आहे परमेश्वरा. आणि यस, आम्ही रिसीव्ह करतो माझ्या राजा की तू मरणातून उठला आहेस आणि तुझा मरणावरती विजय प्राप्ती झालेली आहे. तर हो प्रियांनो, आपण या वचनासाठी, ह्या दिवसासाठी आपण परमेश्वराचे धन्यवाद करूया. आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद पवित्र अति पवित्र सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान सन्मान तुला देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन तू दिलेलं आहेस बाप्पा की परमेश्वरा
काय आहे की तू जसं सांगितला होतास परमेश्वरा की तू मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे कधीच मरण पावणार नाही. यस आमेन परमेश्वरा. तसंच तू आम्हालाही तुझ्यासोबत ठेवणार आहेस. तुझ्यासोबत आम्ही सुख लोकात राहणार आहोत असं आमचं काय आहे परमेश्वरा इच्छा आहे. आणि आम्हाला तू त्या मार्गावरती तुझ्या चलण्यास सहाय्यताने मदत कर माझ्या राजा. हो परमेश्वरा. आणि परमेश्वराने जे जे काही वचनं सांगितलेले आहेत ते सर्व हे पूर्ण झालेले आहेत. आम्ही रिसीव करतो इन द नेम ऑफ जीसस. आणि हे वचनावरती आम्हाला तू चालण्यासाठी सहाय्यताने मदत कर माझ्या राजा. हो परमेश्वरा. आम्ही तुझ्यासोबत सुख लोकांमध्ये असो आमचा विश्वास आहे माझ्या राजा. हो परमेश्वरा. एक छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत राहो प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. आणि परत एकदा माझ्याकडून तुम्हा सर्व बहीण भावांना माझ्या की ईस्टर संडेच्या हार्दिक शुभेच्छा. यस येशू ख्रिस्त हा उठला आहे. तो खरोखर उठला आहे. आमेन. थँक्यू सो मच.